हा बोला. वा, म्हणजे फक्त नावापुरता नंबर घेतलाय, सेव्ह पण नाही केला. हा. अहो, मी मानसी बोलतीये. तुम्ही मला फोन करणार होतात ना, कधी भेटायचं ते? हो, त्याचं काय, मी जरा कामात अडकलो म्हणून विसरलो मी फोन करायला. हेही काम महत्वाचंच आहे ना. शेवटी हा तुमच्या आणि माझ्या दोघांच्याही आयुष्याचा प्रश्न आहे, लग्नाचा प्रश्न आहे. हो, ते आहेच. बाय द वे, आपल्या लग्नाची तारीख ठरलीये बर का? काय? अरे राजाराम काका, तुम्ही कधी आलात? बराच वेळ झाला. हो. काय नाही, तुला आणि नेहाला भेटायला आलो होतो, पण तू बाहेर गेला होतास. हो, मी जरा प्रियांका बरोबर बाहेर गेलो होतो. कुठे? हा प्रश्न मला माझ्या वडिलांनी कधी विचारला नाही. मी कुठे जातो, काय करतो, हे माझं पर्सनल मॅटर आहे. त्याविषयी कोणी बोललेलं किंवा विचारलेलं मला आवडत नाही, आणि हा अधिकारी मी अजून कोणाला दिलेला नाही. बाय द वे, बरं झालं तुम्ही मला इथेच भेटलात, नाहीतर मी स्वतःच तुम्हाला भेटायला येणार होतो. का काही काम होतं? हो, बामरीचं मृत्यूपत्र बनवलं, त्याची एक झेरॉक्स कॉपी मला हवी होती, तेव्हा ती एक कॉपी मला द्या प्लीज. कशाला? नाही, हे विचारण्याचा अधिकार मला आहे म्हणून विचारतोय मी. ऑफकोर्स तुम्हाला तो अधिकार नक्कीच आहे, कारण शेवटी तुम्हीच ते बनवलं ना. दादांच्या इच्छेनुसार बनवले मी, आणि दादांची अशी इच्छा होती की त्या मृत्यूपत्रामध्ये नमूद केलेल्या लोकांव्यतिरिक्त दुसऱ्या कोणालाही त्या मृत्यूपत्राबद्दल काहीही कळता कामा नये, म्हणून मी विचारतो. कशाला हवी त्याची कॉपी तुला? वकिलांशी कन्सल्ट करायचं आहे. काय? हो, कारण ते मृत्यूपत्र मला अजिबात मान्य नाही, आणि म्हणून मी त्या संदर्भात कोर्टात केस करण्याचा विचार करतोय. दादा आणि वहिनी माझं लग्न करायला निघालेत. मी त्यांच्या इच्छेखातर लग्नाला तयार झालोय खरं, पण लग्न करून खरंच मी सुखी राहू शकेन हेच कळत नाही मला. लग्नानंतरही हर्षदाला विसरू शकणार नाही मी. मानसी हर्षदाची जागा कधीच घेऊ शकली नाही तर काय होईल मला खरंच काही सुचत नाही. तेव्हा प्लीज प्लीज मला या परिस्थितीतून बाहेर काढ प्लीज. चारी बाजूने कोंडी झाली आहे माझी. काय करू, कुठे जाऊ, काही कळत नाही. प्लीज प्लीज मला काहीतरी मार्ग दाखव प्लीज. तुला बाबांच्या मृत्यूपत्राची एक झेरॉक्स कॉपी हवी होती ना? हो. ही घे. राजाराम काकांनी पाठवली. खरं तर याआधी मी तुला सांगितले, पण तरी पुन्हा एकदा सांगते. हा सगळा पैसा, ही सगळी इस्टेट तुझे. हे माझं कधीच नव्हतं आणि आत्ताही नाहीये. मला फक्त एवढंच सांगायचंय शार्दूल, त्या इस्टेटीच्या वादामुळे तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस प्लीज. हे सगळं तुझंच होतं, तुझंच आहे आणि पुढेही तुझंच राहणार आहे.